नमस्कार. सर्वप्रथम सह्याद्री परिवारातर्फे तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 107 हुतात्म्यांच्या बलिदानातून आणि प्रखर संघर्षातून उभा राहिलेला हा आपला महाराष्ट्र. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा हा लढा सोपा नव्हता. मुंबई ही महाराष्ट्राला 5000 वर्ष झाले तरी मिळणार नाही असे काहींनी वक्तव्य केले होते. परंतु अन्याय सहन करेल तो महाराष्ट्र कसला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देत हजारो कामगार तसेच मराठी माणसंही रस्त्यावर उतरली. परंतु सत्तेच्या नशेत मदमस्त असलेल्या यंत्रणेने त्यांच्यावर गोळीबार केला. याच बेछूट गोळीबारामध्ये असंख्य आंदोलकांनी आपले बलिदान दिले. फ्लोरा फाउंटेन हाच तो परिसर आहे जो परिसर महाराष्ट्र अस्मितेचा लढा लढणाऱ्या हुतात्म्यांच्या रक्ताने लाल झाला होता. परंतु ही चळवळ थांबली नाही. आपल्या महाराष्ट्रातील साहित्यिकांच्या धारदार लेखणीमुळे या चळवळीचे रूपांतरण वणव्यामध्ये झाले आणि या साहित्यिकांच्या माध्यमातून हा वणवा महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला. गिरणी कामगारांच्या घामाने आणि असंख्य हुतात्म्यांच्या बलिदानाने दिल्लीला झुकवलं होतं आणि महाराष्ट्रात तो सोनेरी सूर्य उगवला होता. 1 मे 1660 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली होती. सह्याद्रीच्या टकमक शिखरांवर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा कलश चढवताना अख्खा महाराष्ट्र बघत होता. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला कायम राखायची आहे, ही आपली जबाबदारी आहे. आज जो महाराष्ट्र आपण बघतोय तो 107 हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेला आहे. हा वारसा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांकडनं, छत्रपती संभाजी महाराजांकडनं आलेला आहे. असा आहे आपला पवित्र महाराष्ट्र. याच पवित्र महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या पुन्हा आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सिंह गर्जतो शिवशंभूरा.